बापरे, आज पहाटे 5 वाजल्यापासून ना असं पावसाने कहर केलेला आहे। आता सकाळपासूनच असंच पाऊस चालू आहे, पहाटे 5 वाजल्यापासून इकडं असा पाऊस चालू आहे। आज सकाळपासूनच पाऊस, आणि इकडं माझा इतका घर सगळा पसारा झालेला आहे ना। चला आता आज स्वयंपाक बनवायला घेतलाय, आणि इकडं म्हणलं तर असं माझ्यासाठी कोहरा चहा बनवलाय मी। इकडं असं दूध तापतंय, आणि आज सकाळी बघा परत एकदा दारावरती अशी शेपू आलेली ना, तर भाजी घेतली पोरांच्या डब्यासाठी। हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये। कशा सगळेजण, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आता वाजलेत ना सकाळचे 10 10:30। तर चला स्वयंपाक देवपूजा सगळी आवरून घेतली। तर सगळं म्हणाल तर कपडे भांडी अजून शिल्लक आहेत ना, तसेच आहेत। तर सकाळपासून असं आमच्याकडं पाऊस आहे ना। रक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत। तर चला आता गौरी गणपतीचं अगदी 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत ना। चला आता मला फराळाचं वगैरे बनवायचं आहे, आणि कोणाकोणाचं बनवून झालं ना मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर माझं अजून काहीच झालेलं नाही बनवून, तर आजपासून ना मी सुरुवात करणार आहे। चला अगोदर घराची साफसफाई करायची मला, आणि नंतर म्हणलं तर फराळाचं बनवायचं आहे। तर बघा असं साफसफाई, घराची सगळी साफसफाई करायची। बराच पसारा झालेला आहे ना। चला एकदाच घेतली भाजी बनवायला, अगोदर भाजी बनवायला घेतली, आणि आज देवपूजा म्हणलं ना, तर आज देवपूजा नाही अगोदर केली। आज देवपूजा मागं ठेवली बघा। तर सकाळी गडबड असते ना सगळ्यांना कामाला, माऊलीला शाळेत जायचं होतं ना, आज लवकरच माऊलीची गडबड चालली होती। इकडं पीठ मळून ठेवलेलं, आणि आज मला पालकचा गरगटा पण बनवायचा होता। 2-3 दिवस झालं मी पालक निवडून ठेवलेली फ्रीजमध्ये, पण काय मुहूर्तच लागणार, म्हणलं चला आज बनवूया। आणि इकडं बघायला गेलं चपात्या बनवायला घेतली, आणि असं चाललं होतं बघा। माऊलीचा असा हट्टा होता ना, पहिली चपाती मी खाणार, पण असं म्हणतात ना पहिली चपाती खायची नसते अगोदर लगेचच, पण तसं काही नसतं। मी ऐकू नये, पण जाऊ द्या, माऊलीला खायची होती ना, दीदी देऊन टाकली। आणि बघा आज बऱ्याच दिवसात ना असं मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायला घेतला, आणि खरंच खूप छान लागतं पावसाळ्या दिवसात ना, खरंच खूप छान लागतं। आणि थोडेसे बघा शेंगदाणे पण त्याच्याबरोबर मी तळायला टाकलेले आहेत, आणि असं एकदम 3 ते 4 ना लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आज जास्त लसणाचा वापर नाही केला। आणि इकडं असं पालक आपले शिजवून झालेले, तर म्हणलं चला लगेचच फोडणी देऊन घेऊया। तिकडं मस्त लगेचच पालक बनवून घेतली बघा। तर या सगळे जेवायला। एकदाच घेतली देवपूजावरून, आधी सगळा स्वयंपाक बनवून घेतला, आणि मग बरेचसे कामं होते ना, नंतर देवपूजा। असं आज पावसामुळे बघा 4-5 फुलं भेटलेले ना, तर खरंच खूप छान वाटतं असं फुलं वगैरे भेटले तर देवपूजा करायला। तर झाले एकदाच देवपूजा। या पावसामुळे ना काहीच कामं करता येणार, कपडे भांडे म्हणलं तर अजून तसेच पडलेले आहेत ना, बरेचसे कामं अजून तसेच आहेत। आज सकाळी असं पावसाने कहर केलेला आहे, काहीच काम सुचना। आणि इकडं म्हणलं तर आपल्या शेळ्या बघा असं पावसात भिजायला लागलेत। अक्षता माऊली दोघं पण ना गेले शाळेत। आता वाजलेत ना सकाळचे 10 10:30 वाजलेत। तर माऊली अक्षता 10 सव्वा 10 लगेच जाते शाळेत। आता पोरं गेले शाळेत ना। असं बघा पाऊस येतोय सकाळी, आणि आपल्या शेळ्यांना अजिबात बसता येत नाही। आणि रात्रीचं पाऊस आला म्हणलं तर इकडं आत बांधत असते आम्ही शेळ्या। आता म्हणलं ना तर इकडं बाहेरच असं सगळं पावसाने सगळं पाऊस झालाय ना। आज सकाळी असं पावसाने कहर केलेला आहे। 12 वाजले बघा, तरी पाऊस काय उघडण्याचं झाला। म्हणलं चला, भरपूर सारे कामं पडली होती ना आज, काय कोणतं काम करावं आणि कोणतं नाही, काही सुद्धा सुधारत नव्हतं। बाहेर अशी कपडे भांडी अशीच पडून होती, आणि आज भरपूर असा पाऊस, असा रात्रभर पण पाऊस, आणि पहाटेपासून तर मोठा जोर आणि पाऊस होता। असं सकाळ ना पावसाने कहर केला होता, काय करावं आणि काय ते सुधरतच नव्हतं। तर म्हणलं चला बाहेर पाऊस काय येणं आपला आतमध्ये ना,
असं सगळं पसारावर आवरून घेऊया. आणि 2-3 दिवस झालं माझं चाललं होतं सगळं साफसफाई करायची ना गौरी गणपतीसाठी. तर म्हणलं चला तरी अजून एक पलीकडली रूम राहिली, तर मला आज एक खोली आणि उद्या एक खोली असं करून घेऊया. जसं जेवढं होईल ना तेवढं असं करत राहायचं असं माझं म्हणणं असतं. तर म्हणलं चला आज जेवढं होईल तेवढं करून घेऊया. आणि इकडं बघा अगोदर ना साफसफाई केल्याशिवाय मला फराळाचं काही बनवू वाटत नाही. तर मला आज सगळी साफसफाई करून घेऊया आणि नंतर ना फराळाचं बनवायला सुरू करूया. तर आता वाजलेत ना 12, तर अजून पाऊस काय उघडं नसं झाला. म्हणलं भांडी कपडे ज्यावेळेस पाऊस उघडं ना त्यावेळेसच करावं. तोपर्यंत म्हणलं आतमधलं सगळं साफसफाई करून घ्यावं. आणि सगळा बघा पत्रा वगैरे झाडून झटकून घेतला ना बराच वेळ लागतो सगळं पुसून वगैरे घ्यायला. आणि हे सगळे जे भांडे म्हणजे धूळ वगैरे बसली होती ना भांड्यावरती, ते सगळी मी भांडे बाहेर ठेवली होती आज घासायला. आणि हे म्हणजे होते ना डबे वगैरे ते म्हणलं चला पुसून ठेवूया. आणि एक महिना गेला ना, महिन्याच्या अगोदरच 15 ते 3 आठवडं गेलं की लगेचच दसरा काढावा लागतो. म्हणलं चला जेवढं होईल तेवढं काय सगळं कामं होणार नाही एका दिवसामध्ये. म्हणलं चला अजून 2च दिवस राहिलेत ना आता फराळाचं बनवायचं. असं गडबड चालली माझी, गडबड हे करू का ते करू असं कामं हातातनं एक कामं पडत होती ना. आणि सकाळी बघा पोरांना शाळेत लावून ना स्वयंपाक वगैरे अगोदर आवरून घेतला. आणि हे बघा लगेचच कामं असं चालू केली. काय करावं आणि काय नाही हे सुधरतच नव्हतं. सकाळी माझी इतकी गडबड चालू होती ना. तर चला म्हणलं असंच करून एक कामं करून ना घेऊया. आणि हे पाऊस कधी काय सुधरत द्या. सकाळपासून असं पाऊस आहे ना, आतमध्ये यायचं बाहेर जर जायचं म्हणलं ना असं सगळा पाऊस होता ना. आणि आतमध्ये तर स्वयंपाक कपडे आणि भांडी झाल्याशिवाय बाकीचे काही कामं करू वाटत नाहीत. पण आज मला बराच उशीर झालाय ना कपड्याला भांड्याला, असं आज माझी फजिती उठली सकाळपासूनच ना. सकाळी ज्यावेळेस 5:30-6 वाजल्यापासूनच इतका जोराचा पाऊस होता ना. तर दुपारी 12-1 वाजले तरी काही पाऊस उघडच न झाले. चला असंच वाजलेत ना दुपारच्या 2. आत्ताशी ना इकडं आमच्या इकडचा पाऊस उघडला एकदाचा पाऊस. असं झालं होतं कधी एकदा पाऊस उघडत. आणि इकडं म्हणलं तर अशी माझी भांडी कपडे धुवून झालेले आहेत. आणि घरातलं सगळं साफसफाई पण झालेलं आहे. इकडं अशी गॅस वगैरे घासून सगळं बघा पत्रा वगैरे झाडून पुसून घेतलेलं आहे, भांडी वगैरे. चला आता एक करून ना फराळाचंच बनवायला चालू करायचं आहे. शेगडी वगैरे घासून झाली.